लोक स्वार्थी आहेत असं सगळे म्हणतात, पण मी सुद्धा स्वार्थी आहे असं कोणीही म्हणत नाही. जेव्हा तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा 3 बोटं तुमच्याकडेही असतात. एकदा एका व्यक्तीने देवाला विचारलं, तुमच्या प्रेमात आणि आमच्या प्रेमात काय फरक आहे? देव हसला आणि म्हणाला, आकाशात उडणारे हे पक्षी तुला दिसत आहेत, हे माझे प्रेम आहे, आणि पिंजऱ्यात बंदिस्त असलेला पक्षी हे तुझे प्रेम आहे. बहुतेक लोक म्हणतात की मैत्रीत सॉरी आणि थँक्स नसते, पण मला असं वाटतं सॉरी आणि थँक्सने नाती जपली जातात. स्वतःला असं बनवा की लोक तुमच्या येण्याची वाट पाहतील, जाण्याची नाही. जो सत्य बोलतो आणि योग्य मार्गाने चालतो तो जगाला नेहमी कटू वाटतो. जेव्हा काम नेक असतं तेव्हा नाराज पण अनेक होतात. कोणासमोर विनवणी केल्याने ना प्रेम मिळतं ना आदर. म्हणूनच तुमचा स्वाभिमान जिवंत ठेवा. ज्याला आपला कंटाळा आला असेल त्याला जाऊ द्या, कारण ओझे बनण्यापेक्षा कोणाच्या आठवणीत राहिलेलं बरं. नेहमी खंबीर राहा, पण गर्वात कधीच नको. नेहमी दयाळू राहा, पण कमकुवत कधीच नाही. नेहमी नम्र राहा, पण घाबरू नका. प्रत्येकासाठी खुले पुस्तक बनू नका. टाइमपास करण्याचे दिवस आहे, वाचून तुम्ही फेकले जाल. लाखोंची गाडी एक चावी आणि ब्रेकवर अवलंबून असते. करोडो रुपयांचं आपलं घर लॉक आणि चावीवर अवलंबून असतं. त्याचप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व आपल्या विचार आणि स्वभावावर अवलंबून असतं. गंगेचा पुत्र भीष्म देखील त्याच्या कृत्याचे परिणाम भोगण्यापासून वाचू शकले नाही, आणि आम्हाला असं वाटतं की गंगेत स्नान केल्याने आपली पापे धुतली जातील. प्रार्थना आणि ध्यान खूप महत्त्वाचे आहे, कारण प्रार्थनेत देव तुमचं ऐकतो आणि ध्यानात तुम्ही देवाचे ऐकतात. टोमण्यांच्या भट्टीत तापलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. सुरुवात करण्यासाठी महान असण्याची गरज नाही, महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे. अनेक काल निघून गेले आहेत, अनेक उद्या आहेत जे येणार आहेत, पण जे आता आहे ते आज, फक्त आज आहे. जर आपण ते चांगले जगले तर गेलेला काल देखील चांगला होईल आणि येणारा उद्या पण चांगलाच होईल. गेलेला काल तुमच्या डोक्यात आहे आणि येणारा उद्या तुमच्या हातात आहे. मला चांगला मार्ग सापडला पाहिजे असं समजू नका, तर मी जिथे पाऊल टाकेल तिथे मी चांगला मार्ग काढेल असा विचार करा. समस्या विनाकारण आपल्या आयुष्यात येत नाही. त्यांचं येणं इशारा असतो की आपल्याला आपल्या जीवनात खूप काही बदलायचं आहे. विचारांचाच फरक आहे. नाहीतर समस्या तुम्हाला कमकुवत करायला नाही तर तुम्हाला बळ देण्यासाठी येतात. काही गोष्टी न मागताही मिळतात, अगदी जवळ जाऊन. जसे अग्नीतून ऊब, पाण्यापासून शीतलता, गुलाबाचा सुगंध. तुम्हाला ते मागायचे नाही, फक्त त्याच्या जवळ जायचे आहे. त्याचप्रमाणे तुमची देवाशी जवळीक वाढवा, त्याच्या जवळ जा, मग सर्व मिळेल, तेही न मागता. समोरच्याने जर वाईट केले तर ते त्याच्या कर्मात लिहिले जाईल. आपण त्याचा विचार न करता नेहमी सर्वांसोबत चांगलंच करण्याचा प्रयत्न करावा, कारण कर्माची फळे सर्वांना भोगावीच लागतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.